नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कृषीभूषण कृषीरत्न बाळासाहेब मराळे, मुक्काम पोस्ट शहा, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथे शेवगा उत्पादक शेवगा संशोधक शेतकरी आहे आणि गेल्या 27 वर्षापासून शेवग्याची शेती आणि त्यामध्ये संशोधन करत आहे. तर आजचा विषय असा आहे की आता जून महिना सुरू झाला आहे आणि या वर्षाचा सीझन जवळपास संपत आला. या वर्षाचा आढावा जर घेतला तर आता प्लॉट खाली झाले, जवळपास 90% प्लॉट संपलेले आहे. सीझन संपलेला आहे. आता इथून पुढं जूनमध्ये याची छाटणी होईल आणि नवीन बहाराचं नियोजन होईल. या वर्षाचा जर आपण आढावा घेतला तर डिसेंबरला सीझन सुरू झाला होता. त्यावेळेला 350-400 रुपये किलोने या वर्षात शेंगांची रेटची सुरुवात झालेली होती आणि आत्ता शेवटच्या स्टेजमध्ये जे आहे तर आता 20 ते 25 रुपये किलोचे बाजार आहे. आणखीन 15 दिवसानंतर ह्याच्या 50-60 रुपयाचे रेट वाढतील. दरवर्षी 15 जूननंतर रेट वाढत असतात. पण आता हा जो सीझन आहे, काही ठिकाणी ज्या नवीन लागवडी झाल्या आहे त्यांचा सीझन चालू आहे, पण ज्या जुन्या लागवडी आहे त्यांचा सीझन जवळपास संपत आला आहे. तर आजचा महत्त्वाचा मुद्दा अशा पद्धती आहे की जून उजाडल्यानंतर शेवगा लागवडीला सुरुवात. शेवगीची लागवड ही जूनपासून ते फेब्रुवारीपर्यंत केली जाते आणि जून जुलैमधल्या लागवडी ज्या असतात त्या सर्वोत्तम मानल्या जातात. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पण लागवड होते. तर नवीन लागवड करत असताना बहुतांशी शेतकऱ्यांना हा एक प्रश्न पडत असतो का शेवगा तर लागवड करायची आहे, मग शेवगा लागवड करायचं तर नेमकी कोणती व्हरायटी लावायची. कारण खूप शेवगा शेतीमध्ये खूप अशी गैरसमज आहेत आणि वाणांबद्दल अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. कारण नवीन लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला माहिती नसतं. अनेक लोक वेगवेगळ्या डुप्लिकेट वाणांचे बियाणे तयार करून विक्री करत असतात. कोण ओडिसी नावाने विकतं, कोण ओडिसी 3 नावाने विकतं आणि नवीन जो शेतकरी असतो तो त्याच्यामध्ये त्याला माहीत नसतं. त्याला असं वाटत असतं की स्वस्त बियाणे मिळतं आहे आणि मग आपण लागवड करावं. पण ज्या डुप्लिकेट वाण असतात, जे युनिव्हर्सिटीने शिफारस केलेले नाही, जसे ओडिसी प्रकार, ते सगळे जे वाण आहे हे 2-3 वर्ष चांगले उत्पन्न देतात आणि नंतर त्यांचं ॲव्हरेज घटून जातं. तर हे सर्वप्रथमच सांगितलं आहे. तर आज आपण जी माहिती घेणार आहे ती कोणत्या वाणाबद्दल लागवड केली पाहिजे हे तर विचारणारच आहोत. पण भारतामध्ये असे कोणते वाण आहेत की जे वाण वर्षामध्ये 2 बहार देणार आहेत. तर शेतकरी पण भारतामध्ये फक्त 2च असे विकसित झालेले वाण आहे आतापर्यंत संशोधनामध्ये. ती वर्षात 2 सीझन देतात, म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी, मार्च ते जून. आणि ते वाण आहे, पहिला जो वाण आहे तो आहे PKM 2 आणि दुसरा आहे जो मराळे शेवगा फार्म, म्हणजे आम्ही संशोधित केला आहे तो रोहित 1. असे 2च भारतामध्ये वाण आहे की 2 वेळेला शेंगा देतात. आता या दोघांचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये सर्वप्रथम आपण PKM 2 वाणाचे जे वैशिष्ट्य बघू. तर PKM 2 वाण आहे हा तामिळनाडू राज्यातल्या जो कोइंबतूर युनिव्हर्सिटी आहे, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे, त्यांनी हा वाण 89मध्ये हा विकसित केलेला आहे. आणि हा जो वाण आहे हायब्रिड वाण आहे. याची वैशिष्ट्य असं आहे की हा लागवडीपासून 6 महिन्यामध्ये सुरू होतो. याला 2 बहार मिळतात, नोव्हेंबर ते फेब्रुवारी, मार्च ते जून. फक्त याच्यामध्ये शेंगांची लांबी 3.5 ते 4 फुटाच्या दरम्यान आहे. ही सर्वसाधारण 3-3.5 ते 4 फुटापर्यंत होते. म्हणजे भारतातील PKM 2 हा नावाचा जो वाण आहे हा सर्वाधिक लांब शेंगा असलेली वाण म्हणून समजला जातो. तर आजच्या जमान्यामध्ये एवढ्या लांब मार्केटला शेंगा चालत नाही, मार्केटला मध्यम शेंगा जातात. पण हा वाण 2 वेळेला बहार देतो आणि याचं जे लाईफ आहे ते 4 ते 5 वर्षाचा लाईफ आहे. लागवडीपासून 4 ते 5 वर्षापर्यंत याचं उत्पादन आपल्याला मिळतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्याच्यानंतर जो वाण आहे तो रोहित 1 वाण आहे. रोहित 1 हा वाण आम्ही 2010मध्ये विकसित केलेला आहे आणि हा PKM 1 पेक्षा आहे, म्हणजे भारतातला टॉपचा वाण आहे. या वाणाची वैशिष्ट्य काय, तर ह्या वाणाच्या शेंगा ज्या आहेत त्या मध्यम लांबीच्या आहेत. म्हणजे साधारण 1.5-2 फुटाची शेंगाची लांबी असते. लागवडीनंतर 6 महिन्यामध्ये त्याचं उत्पादन सुरू होतं. रोप लागवडीपासून 3.5 महिने त्याला फुलं निघतात आणि वर्षामध्ये 2 बार आहे, नोव्हेंबर ते फेब्रुवारी, मार्च ते जून. आणि याची जी लाईफ आहे ही 10 वर्षाची आहे. आता अनेक ठिकाणी प्रति झाडी उत्पन्न याचा जर विचार केला तर सुरुवातीला पहिल्या 6 महिन्यात 10 ते 15 किलो उत्पादन मिळतं. दुसऱ्या वर्षापर्यंत 25 ते 30 किलो उत्पन्न मिळतं. आणि आता आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे हा आता जो आपण जर प्लॉट पाहिला तर हा 9व्या वर्षामध्ये याचं पदार्पण होतं आहे. हा रोहित 1 वाणाचाच प्लॉट आहे. 8 वर्ष संपलेले आहे, 9व्या वर्षाचं उत्पन्न होतं. याचं लाईफ 10 वर्षाचं आहे. आणि याचं वैशिष्ट्य असं की याची टिकवण क्षमता चांगली आहे, रंग गर्द हिरवा आहे, शेंगा सरळ असतात आणि लॉंग टर्म ज्यांना उत्पादन घ्यायचं आहे तर त्यांच्यासाठी हा वाण योग्य आहे. गुणवत्ता चांगली आणि एक्सपोर्ट क्वालिटी, म्हणजे आम्ही 15 वर्षापासून लंडनमध्ये एक्सपोर्ट करत आहोत आणि मी स्वतः लंडनमध्ये, पॅरिसमध्ये जाऊन आलेलो आहे. आणि आमचा शेवगा शेतीमध्ये आता 27 वर्ष झाली. तर 15 वर्ष आम्ही लंडनमध्ये याची एक्सपोर्ट केलेलं आहे, निर्यात केलेली आहे. आणि दरवर्षी आमच्या ग्रुपमधले शेतकरी याची निर्यात करत असतात. तर शेतकरी पण जेव्हा व्हरायटी निवडीचा विचार येतो
त्यावेळेला 2 बहाराच्या जर आपल्याला व्हरायटीचं लागवड करायचं असेल त्यामध्ये रोहित 1 आणि PKM1 PKM2 ही 2 वाण आहेत. मग PKM1 वाण आहे. नंतर ओडिसी नावाने अनेक जण डुप्लिकेट वाण करतात. आता ओडिसीबद्दल बोलायचं झालं तर मला आता 27 वर्ष झाले, तर मागच्या 10 वर्षामध्ये ओडिसीबद्दल अनेक लोक बोलत होते. नंतर ओडिसी 1 आला, नंतर ओडिसी 2 आला आणि आता जर चर्चा महाराष्ट्रात बघितली तर ओडिसी 3ची आहे. म्हणजे सगळे डुप्लिकेट वाण आहे. ठराविक कालखंडानंतर शेतकरी किंवा जे काही बियाणे विक्री ते लोक हे ठराविक नंतर वर्षानंतर ठराविक 4-5 वर्षाचा कालावधी गेला का ब्रँडमध्ये बदल करतात. व्हरायटी तीच असते आणि ती लोकांच्या माथी मारायचं काम करत असतात. हे सर्व जे वाण आहे हे सर्व वाण डुप्लिकेट आहे, यांना कोणती मान्यता नाही. आता ओडिसी 3 बद्दल जर सांगायचं झालं तर हा वाण कुठं विकसित झाला, तर हा तामिळनाडू राज्यामध्ये एका फार्ममध्ये विकसित झाला. परंतु दुसरी एक गोष्ट की याला मान्यता नाही. युनिव्हर्सिटीने याची मान्यता नाकारली, कारण आंतरराष्ट्रीय जे स्टँडर्ड असतात त्याची जी गुणवत्ता असते ती त्या गुणवत्तेमध्ये ओडिसी 3 बसला नाही आणि म्हणून त्याला मान्यता नाकारलेली. पण अनेक लोकांना हे माहिती नाही की मान्यता असलेला वाण कोणता आणि बोगस व्हरायटीचा वाण कोणता. तर शेतकरी बंधूंनो, रोहित 1 हा ओडिसीपेक्षा कितीतरी पटीने भारी वाण आहे आणि हे संशोधनात सिद्ध झालेले, म्हणजे शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केलेलं आहे की भारतामधला रोहित 1 वाण देशामधला नंबर 1चा वाण आहे. तो कुठल्या गोष्टीत नंबर 1चा आहे, त्याची लाईफ जास्त आहे. 10 ते 12 वर्षापर्यंत त्याचं उत्पादन होतं. त्याच्या शेंगांची जी लांबी ही मध्यम आहे, म्हणजे खूप लांब पण नाही खूप आपऱ्या पण नाही, म्हणजे 1.5 ते 2 फुटाची शेंगा आहे. तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की याच्या दोन्ही वारामध्ये सारखं उत्पादन मिळतं. चौथं याचं वैशिष्ट्य आहे की एक्सपोर्ट क्वालिटी, ज्या शेतकऱ्यांना एक्सपोर्ट करायचं त्यांच्यासाठी एक्सपोर्ट क्वालिटी आहे. शेंगांचा रंग गरज आहे, गराचं प्रमाण चांगलं आहे. साल जी आहे म्हणजे आतला गर आहे सॉफ्ट आहे, नरम आहे, म्हणजे कडक नाही आहे. असं हे याचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करू शकता. आमच्या 27 वर्षाच्या या शेतीमधला अनुभव आहे आणि ज्यांना खासच लागवड करून चांगलं उत्पादन घ्यायचं आहे त्यांनी रोहित 1 वाण निवडा. आणि अनेक ठिकाणी अनेक वेळेला शेतकरी जेव्हा आमच्या प्लॉटला भेट द्यायला तर ते मला नेहमी ओडिसी 3 वाण कसा आहे, हा वाण कसा आहे विचारत असतात. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये ती पण मी माहिती दिली की हे सगळे बोगस वाण आहे. बोगस वाण यांना का म्हणायचं की ज्या वेळेला एखादी व्हरायटी तयार होते त्याला युनिव्हर्सिटी जेव्हा शिफारस करते किंवा त्याला अधिकृत मान्यता देते त्यावेळेला तो अधिकृत वाण होत असतो. आणि ओडिसी 3 सारखे 2-3 वर्ष चालणारे वाण आहे. 2-3 वर्षानंतर पुढे उत्पादन देत नाही आणि मग शेतकरी काढून टाकतो. फक्त इतकंच आहे की त्याचा बियाणं स्वस्तामध्ये मिळतं. अनेक ठिकाणी त्याची बियाणं विक्री करणारे अनेक लोक आहे आणि मग सर्वसामान्य नवीन माणूस असतो तो थोडासा भुरळून जातो. मात्र त्यापासून कमर्शियली जर उत्पादन आपण विचार केला तर लाँग टर्म उत्पादन त्याचं मिळत नाही. सौचा वाण असल्यामुळे तो उष्ण कटिबद्धामध्ये फारसा टिकत नाही, त्याची फुलगळ होते. रोहित वाण हा आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आणि उष्ण कटिबद्धात तयार झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये याच्यावरती भरपूर शेंगा आपल्याला मिळतात. याला कमी पाणी लागतं, शेवगा मुळातच कमी पाण्यात येणार आहे आणि कमी कीटकनाशक लागतं. असं हे फायदेशीर पीक आहे. याचं वार्षिक उत्पादन साधारण 3 ते 5 लाखाच्या दरम्यान होतं. आणि रोहित 1 वाण आपल्या देशामध्ये कुठं पण विक्री करतात, एक्सपोर्टला, मॉलला, ओपन मार्केटमध्ये, पुणे मुंबईच्या मार्केटमध्ये. आणि शेतकरी बंधूंनी 1-2 एकरमध्ये शेवगा लागवड करायला हरकत नाही. आता आमच्याकडे येणारे लोक अगदी 1 एकरपासून तर अगदी 10 एकर 15 एकरपर्यंत आणि 40-50 एकरमध्ये लागवड करणारे एक व्यक्ती आहे. पण सर्वसाधारणपणे याचा जर विचार आपण केला तर शेतकऱ्यांनी ग्रुप पद्धतीने जर लागवड केली तर आता यावर्षी आमच्या सिन्नर तालुक्यामध्ये 50 एकराचं आमचं एक ग्रुप प्लांटेशन होतं आहे. म्हणजे प्रत्येक शेतकरी 2-2 एकर कोण 3 एकर असं करून आम्ही 50 शेतकऱ्यांचा ग्रुप करून 50 एकरामध्ये प्लांटेशन करतोय. मागच्या वर्षी जवळपास 25 एकराचं प्लांटेशन आमचं झालं. तर अशा पद्धतीने ग्रुपनी जर केलं, एका गावामध्ये 4 शेतकरी 5 शेतकरी मिळून 4-5 एकर जर लागवड केली, 5 एकराच्या पुढे लागवड जर असेल तर तुम्हाला एक्सपोर्टमध्ये जाता येईल. एक्सपोर्टची क्वालिटी आणि क्वांटिटी मिळेल. रोहित 1 वाणामध्ये एक्सपोर्ट क्वालिटी ऑलरेडी आहे आणि ग्रुपनी शेती केली तर क्वांटिटीमध्ये आपल्याला उत्पादन मिळतं येतं. आणि 27 वर्षाचा अनुभवातून एक्सपोर्टची क्वालिटी कशी मिळवायची याबद्दल आम्ही सगळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतच असतो. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओप्रती एवढीच माहिती. आजचा मेन विषय असा होता की 2026मध्ये शेवगा लागवड करताना कुठल्या वाणाची निवड केली पाहिजे आणि त्यामध्ये वर्षामध्ये 2 भार देणारे व्हरायटी कोणत्या आणि महाराष्ट्रामध्ये डुप्लिकेट वाण कोणते हे पण शेतकऱ्यांना माहिती पाहिजे. जनरली काय होतं की डुप्लिकेट कामाबद्दल कोणी फारसं बोलतच नाही, त्यामुळे काय होतं डुप्लिकेट काम आहे लोकांना ते खरं वाटत असतं. तर ओडिसी 3 हा जो वाण आहे हा टोटली डुप्लिकेट वाण आहे. त्याला युनिव्हर्सिटीने मान्यता नाकारलेली आहे आणि तरी पण तो मार्केटमध्ये लोक त्याचं बियाणं करून विकत असतात. पण नवीन शेतकरी सावध राहिलं पाहिजे, कारण नवीन जेव्हा आपण पैसे शेतीमध्ये गुंतवतो त्याचे बेनिफिट जर आपल्याला मिळत असेल तरच त्या वाणांची लागवड करण्यात अर्थ. नुसतंच मग स्वस्त बियाणे मिळतं म्हणून लागवड करायची नंतर काढून टाकायचं याला काही अर्थ राहत नाही. म्हणून गॅरंटेड वाण जर तुम्हाला पाहिजे असेल, गॅरंटेड लॉंग टाईम, तर रोहित 1 वाण आहे.
आणि आमचं 27 वर्षाचा यामधला अनुभव आहे. याशिवाय भारत सरकारनं, राज्य सरकारनं 25 पुरस्कारांनी ह्या व्हरायटीला मान्यता म्हणजे सन्मानित केलेले. भारताचे उपराष्ट्रपतीपासून आपल्या महाराष्ट्राचे वेगवेगळे स्टेटचे मुख्यमंत्री जे 2005मध्येच विलासराव देशमुखांनी या वाहनाचा गौरव केलेला होता. तिथपासून तर आत्तापर्यंत 3 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या वाहनाचा गौरव झालेला आहे. आणि भारताचे आत्ताचे सध्याचे जे उपराष्ट्रपती आहेत त्यांच्या हस्ते सुद्धा अवॉर्ड मिळालेला आहे. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या विषयावरती एवढीच माहिती. तुमच्या काही शंका असतील, ज्यांना नवीन लागवड करायची असेल तर त्यांनी आमच्या प्लॉटला भेट द्या. आमचे रोहित एक वाहनाचे रोपे मिळतात, त्याचे ॲडव्हान्स बुकिंग करा, संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. नमस्कार, धन्यवाद.